प्रभाग 16 मध्ये जनता दरबार सभा, दीपक उर्फ बंटीभाऊ खोपडे उमेदवारी करणारच, स्थानिक नागरिक मतदारांची आग्रही भूमिका। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता धुळे शहरातील पवननगर या ठिकाणी प्रभाग 16 मध्ये जनता दरबार घेण्यात आले। या जनता दरबारातून दीपक उर्फ बंटीभाऊ खोपडे यांनी उमेदवारी करावीच अशी भूमिका स्थानिक नागरिक मतदारांनी घेतली असून त्या संदर्भात आज जनता दरबार सभा पार पडली। या सभेतून या ठिकाणी सर्व स्थानिक नागरिक पवननगर, हुडको, मोहाडी, फाशीपूल, पंचवटी, मारुतीनगर, स्नेहनगर, अग्रवाल नगर, पोलीस लाईन, जेबी रोड, रामवाडी आदी परिसरातून स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी निवडणुकीत भाजपाच्या वतीने माजी सभापती बंटीभाऊ खोपडे उर्फ दीपक खोपडे यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली असून याबाबत पक्ष उमेदवारी देईल अथवा नाही, परंतु उमेदवारी आपण करावीच अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली असून त्या संदर्भात आज जनता दरबार सभा या ठिकाणी पार पडली। तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी स्थानिक नागरिक मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर भाजपाच्या वतीने तिकीट मिळाले नाही मिळाले तरी देखील आपण उमेदवारी करावीच अशी भूमिका या ठिकाणी नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। याबाबत या ठिकाणी माजी सभापती बंटीभाऊ खोपडे उर्फ दीपक खोपडे यांनी देखील आपली भूमिका या ठिकाणी विशद केली। मी जनतेबरोबरच आहे असे देखील त्यांनी या ठिकाणी या जनते दरबारातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जनताच ही राजकारणातील नेता ठरवते। मला आज इथं मंचावर बहुतेक गर्दीमधून काही लोक म्हणताय की तो काही सल्ला देण्याची इच्छा आहे, पण ते इथे येऊन देऊ शकत नाही। काही गोष्टी त्यांना अडचणीच्या असतात, पण तो माहिती तर दिला असता तर त्यांनी त्या दिला असता। पण मी बंटीभाऊंना विनंती करतो की जनता बंटीभाऊ तुमच्या मागे आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तोय पाय आणि ह्या सर्व दारोगोळा तुमच्या समोर बसलेला आहे। तुम्ही फक्त दिशा द्या, बाकी आम्ही सर्व सांभाळतो अशी ही जनता आहे। सगळे शेठ लोक याच्यात नाहीये, ही गरीब जनता आहे। यांना पैशाशी घेणं देणं नाही, हे स्वार्थी नाहीये, हे प्रेमापोटी आलेले आहे। तुमचे लोकांना फायदा देणं जेव्हा लागतात, पावती घालावं लागतं तेव्हा एवढी जनता जमते। साधारण जनता नाही, एवढी जमवणं मी कोणाच्या हातात नसतं, ही सर्वसामान्य जनता आहे। पण माझा एक सल्ला आहे भाऊ, म्हणजे कार्यकर्ता म्हणून एक सल्ला आहे आपल्याला सर्वांना, म्हणजे बंटीभाऊंना, की भाऊ तुम्ही ह्या इलेक्शन मध्ये काही हो, आपल्याला भारतीय जनता पार्टीकडनं तुम्ही नगरसेवक आहात, पण काही नराधम आहे की तुमच्या पाठीशी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतात, काही राजकारण करतात, नाकापोशी सगळ्यांना काही ना काही जडपणा राहतो। सामान्य माणूस आहे, तुमची इच्छा काहीच नसते, फक्त धुळे शहरातील तुमचा पुरा परिसर तुम्ही बघत नसतात। तुम्ही तुमचा हुडको, तुमचा परिसर फक्त तुमचा वाड्यापुरताच तुम्ही मर्यादित राहतात। तुम्हाला कोणतीही अपेक्षा नसती की मला राजकारणात काही मोठं पद द्यावा। काही लोकांना तेही तुमचं दुःख लागतं। आज तुमच्या पाठीशी सर्व आहे। माझा एक स्वतःचा एक सल्ला आहे की भाऊ तुम्ही या देशाच्या महाराष्ट्रातील एकच वाघ फिरतोय, तो म्हणजे या लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदे। मला असं वाटतं आम्ही घरच्या भाकरी खाऊ आणि भगव्याला निवडून देऊ। तुम्ही एकदा भगवा हातात घ्या, बघू काय होतं। एकदा भगवा हातात घ्या, तुम्हाला तो भगवाच शोभतो। आजही तुमच्या हातात भगवा आहे, पण मला असं वाटतं यांनी आपल्याला न्याय नाही दिला तर आपण त्या भगव्याला हातात घेऊन तोप चालवू। नक्कीच या मनातल्या लोकांच्या मनात असेलच की आज हे बघा एकदम एकटं उभं राहण्यात तुमची ताकद आहे
आणि आम्ही सर्व तुमच्या मागं आहे. पण आज आहे ना त्यांनी दंड हे पोलीस हे यंत्रणा जी ती या गरीब कार्यकर्त्यांना आहे ना पाठीशी लागून जाते. काही लोक इथं असे असतील की मनातलं बोलणार नाही. खरंच एखादी मित्रांनो की कुणी ना कुणी त्यांचे काड्या फोडतात, कुठं ना कुठं त्यांचे पाय ओढतात. कोणत्या ना कोणत्या शक्ती यांच्याकडे कसं आहे मनी पॉवर आणि मसल्स पॉवर त्यांच्याकडे जास्त असं त्यांना वाटतं. पण आपल्याकडे जी शक्ती आहे ती विकासाची शक्ती बनते भाऊकडे. त्या आत्माकडे आहे ना भगवानला जो भगवान शंकर भगवान आहे त्याचा आशीर्वाद बनते भाऊवर आहे. पण आता सध्या कसं आहे कलियुग चालू आहे, आपल्यालाही राजकारणाच्या खेळी खेळावा लागतील. म्हणून माझा जो सल्ला आहे भाऊ, तुम्ही नक्कीच तो आज तुम्ही बी या पुऱ्या परिसरातील लाडक्या बहिणींचे भाऊ आहे. बस आपण तोच नारा देऊ आणि पुढे चालू अशी माझी एक वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत काय करायचं काय नाही करायचं. मी मागच्या पंचवार्षिकलाही बीजेपीच्या तिकिटावर उभा होतो. मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आपले धुळ्याचे पालकमंत्री त्यावेळेस गिरीश भाऊ महाजन, आताचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल आमदार अनुप भाऊ अग्रवाल, मी आताही त्यांच्या मार्गदर्शनात तिकीट घेऊन लढायला तयार आहे. अजून आतापर्यंत कोणाचंही तिकिटाचं काही फायनल झालेलं नाही आहे. आता जे वावड्या उठत आहे की बघ याचं तिकीट कट त्याचं तिकीट कट याचं तिकीट दिलं हे असं अजून कुठंच काही झालेलं नाही आहे. मी म्हणून तुमच्या समोर अजूनही सांगतो की मी ह्या नेत्यांच्या ह्याच्यात अजूनही निवडणूक लढायला तयार आहे. आणि तुमची जर साथ ही बघून सनी ते जर नाही झालं तर मग अपक्षही लढायला तयार आहे. आता ते तुम्ही ठरवायचंय की बा मी कशावर लढलं पाहिजे. आता या 2-4-5 दिवसामध्ये सगळं फायनल होईल. मी त्यांच्याही सल्ल्यांचा नक्कीच विचार करेल. आणि विचार लंकेंनी जो मला घराचा उतार्याचा जो प्रश्न टाकला मी त्यांना सांगितलं ज्ञानेश्वर चौगुले आम्ही 5 वर्षापूर्वी शिवाजीराव डोबळे म्हाडाचे सभापती होते. त्यावेळेस आम्हीच अर्ज दिला तर त्यावेळेस इंडेक्स 2 मंजूर झाला. बहुतेक तुम्हाला माहिती असेल. हो नक्की काका. तसंच आता ही निवडणूक झाल्यानंतर या उतार्यासाठी मी प्रयत्न करेल आणि परिपूर्ण प्रयत्न करेल. मी आता एवढंच सांगतो तुम्हाला की एवढ्या 4-5 दिवसामध्ये तिकिटाचं काय होतं काही नाही ते फायनल करून मग मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतोय. जय महाराष्ट्र.